मराठवाड्यातील शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख असलेला लातूर पॅटर्न कसा बोगस होता हे आता पुढे येतंय। 3 मे रोजी झालेल्या नीट परीक्षेचा पेपर 72 तास आधी लातूरमधील एका कोचिंग क्लास चालकाकडे आला होता। या क्लास चालकाने परीक्षा संपताच काही विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन मी दिलेला गेस पेपर कसा होता असे प्रश्न या विद्यार्थ्यांना केले होते। हस्तलिखित असलेल्या या गेस पेपरमधील 150 प्रश्न जसेच्या तसे नीटच्या प्रश्नपत्रिकेत आले होते। म्हणजेच या क्लास चालकाने आपल्याकडे क्लास लावणाऱ्या विद्यार्थ्यांना 720 पैकी 600 मार्क कसे मिळतील याची तजवीज केली होती। आता याच क्लास चालकाच्या घरी सीबीआयची रेड पडली असून त्याच्या घराची झाडाझडती सुरू आहे। एकूणच नीट परीक्षेचा लातूर पॅटर्न नेमका कसा होता, या क्लास चालकाने एकूणच सगळी सिस्टीम आपल्या खिशात कशी घातली होती हेच आपण या व्हिडिओत समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। लातूरचा हा क्लास चालक गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात प्रसिद्धीला आला होता। गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या क्लासचे विद्यार्थी नीट परीक्षेत चांगल्या मार्काने उत्तीर्ण होत होते। त्यामुळे हा क्लास चालक इतका सुसाट होता की त्याला जगाची कसलीच पर्वा नव्हती। भरमसाठ फी घेऊन तो गडगंज श्रीमंत झाला होता। त्याने अख्खी शिक्षण व्यवस्थाच आपल्या खिशात घातलेली होती। मीडियावर जाहिरात स्वरूपात प्रचंड खर्च करून त्याने मीडिया देखील आपल्या खिशात घातलेला होता। त्यामुळे त्याचं कोणीच काही करू शकत नव्हतं अशी एक भ्रामक कल्पना संपूर्ण राज्यात होती। मात्र अति तिथं मातीच होते। या क्लास चालकाचंही तसंच झालं। नेहमीप्रमाणेच त्याने यावर्षी देखील आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांना गेस पेपर दिला होता। या गेस पेपरमध्ये 180 प्रश्नांपैकी 150 प्रश्न जसेच्या तसे होते। 3 मे रोजी नीटची परीक्षा पार पडल्यानंतर त्याने आपल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या आणि त्या सोशल मीडियावर व्हायरल केल्या। त्यात तो विद्यार्थ्यांना विचारत होता की मी दिलेला गेस पेपर आणि नीटची प्रश्नपत्रिका यात काय फरक होता। त्यावर विद्यार्थी त्याला सांगत होते की सर, तुम्ही दिलेल्या गेस पेपर मधीलच प्रश्न आम्हाला नीटच्या प्रश्नपत्रिकेत आले होते। त्यानं ह्या मुलाखती घेतल्या तोपर्यंत पेपर फुटल्याची कुठलीही बातमी नव्हती, परंतु राजस्थानच्या सीकरमधील एका शिक्षकाला हा गेस पेपर मिळाला। तेव्हा त्याच्या लक्षात आलं की नीट परीक्षेतील 180 पैकी 150 प्रश्न या गेस पेपरमध्ये आहेत। त्यानं 4 मे रोजी स्थानिकच्या सीकर पोलीस ठाण्यात धाव घेतली। मात्र तिथे त्याला रिस्पॉन्स मिळाला नाही। सुरुवातीला पोलिसांना वाटलं की परीक्षा रद्द करण्यासाठी कोणीतरी काहीतरी खुसपट काढत असेल। मग या शिक्षकाने हार मानली नाही। त्याने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला ईमेल केला। त्यांनी हा गेस पेपर पाहिला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा गेस पेपर नीटच्या प्रश्नपत्रिकेशी मिळता जुळता आहे। त्यांनी 5 मे रोजी राजस्थानच्या एसओजी कडे संपर्क करत तक्रार केली। एसओजीने तपास सुरू करताच 8 ते 10 मेच्या दरम्यान तपासात त्यांना पेपर विक्री झाल्याचे पुरावे समोर आले। 11 मे ते 13 मे दरम्यान त्यांनी काही जणांना अटक केली। पहिली अटक नाशिकमधून शुभम खैरनार या BAMSच्या विद्यार्थ्याला करण्यात आली। त्यानंतर 12 मे रोजी सीबीआयने दिलेल्या अहवालावरून NTAने नीट 2026 रोजी घेण्यात आलेली परीक्षा रद्द करत असल्याची घोषणा केली। त्यामुळे संपूर्ण देशातील 22 लाख विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला। पेपर रद्दची घोषणा होताच अहिल्यानगरमधून धनंजय लोखंडे, पुण्यातील ब्युटी पार्लर चालक मनीषा वाघमारे यांना ताब्यात घेण्यात आलं। त्यांच्याकडून हस्तगत पुराव्या आधारे जयपूरमधील मांगीलाल बिवाल, विकास बिवाल, दिनेश बिवाल आणि गुरुग्राममधून यश यादव यांनाही ताब्यात घेण्यात आलं। त्यानंतर 14 मे रोजी लातूरमधील दयानंद महाविद्यालयाचे केमिस्ट्रीचे सेवानिवृत्त प्राध्यापक PV कुलकर्णी यांना अटक केली। या कुलकर्णींकडे पेपर सेट करण्याचं काम होतं असं आता समजतंय। सीबीआयने जेव्हा तपासाला सुरुवात केली तेव्हा त्यांना NTA मधीलच काही जण या पेपर लीक मध्ये सहभागी असल्याचा संशय होता। त्यात लातूरमधील एका क्लास चालकाचा गेस पेपर चर्चेत आल्यानं त्यांनी NTA मधील लातूरमधील कोणी आहे का याचा मागोवा घेतला। तेव्हा त्यांना सेवानिवृत्त प्राध्यापक कुलकर्णी यांचा शोध लागला। तत्पूर्वी त्यांनी पुण्यातून मनीषा वाघमारे हिला ताब्यात घेतलं। तेव्हा मनीषा ही कुलकर्णीच्या संपर्कात असल्याचं समोर आलं। कुलकर्णीच्या घरी जेव्हा सीबीआय पोहोचली तेव्हा त्यांना लातूरमधील क्लास चालकाशी असलेले लागेबांधे समोर आल्याचं बोललं जात आहे, पण अद्याप अधिकृत माहिती आलेली नाहीये। 15 मे रोजी पहाटे सीबीआयचं पथक लातूर शहरातील सुतमिल परिसरात राहणाऱ्या प्राध्यापकाच्या घरी पोहोचलंय। या प्राध्यापकाचा गेस पेपर, टेलिग्रामवर व्हायरल झालेला हस्तलिखित गेस पेपर याची तपासणी केली जाते। शिवाय या क्लास चालकाच्या घरातील संगणक, हार्ड डिस्क, बँक तपशील सगळ्यांची चौकशी सुरू आहे। जेव्हा नीटच्या परीक्षेचा पेपर फुटला असं बोललं जात होतं तेव्हाच या प्राध्यापकाचं नाव दबक्या आवाजात चर्चिलं जात होतं। आता हा प्राध्यापक कोण आहे, त्याच्या क्लासेसचं नाव काय आहे हे जोपर्यंत अधिकृत अटक होत नाही तोपर्यंत आपल्याला सांगता येणार नाही। परंतु अवघ्या देशाला आतापर्यंत हे नाव माहिती झालंय। तुम्हाला देखील हे नाव माहित असणार ही कल्पना आम्हाला आहे।
या कोचिंग क्लास चालकाचा 2026च्या नीट पेपर लीकमध्ये सहभाग होता असं नाही. आतापर्यंत जेवढे म्हणून नीटचे पेपर फुटले त्या सगळ्यामध्येच याचा सहभाग तपासण्याची गरज आहे. बाकी या सगळ्या पेपर लीकच्या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप आहे. आता रद्द झालेली नीटची परीक्षा 21 जून रोजी घेण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आज तशी घोषणा अधिकृतपणे जाहीर केली आहे. बाकी तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजलाही फॉलो करा. धन्यवाद.